मुंबईतील रखडलेली रस्त्याची कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा अशी शेलार यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना। उपनगरातील रस्त्यांच्या कामाची शेलार यांच्याकडून पाहणी। सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार। 18 मीटरपेक्षा उंच इमारतींचे छत, अडगळीमध्ये असलेल्या पुलांची तपासणी। 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी पीडब्ल्यूडी विभाग ड्रोनचा वापर करणार। आळंदीमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत, आळंदीकरांकडून सोशल मीडियावर संताप व्यक्त, ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा। पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये 1,42,00,000 रुपये निधी नियमबाह्य पद्धतीने वळवल्याचा आरोप। सर्व्हंट ऑफ इंडियाचे सचिव मिलिंद देशमुख यांच्या विरोधात डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल। सोलापुरातील 2 शाळकरी मुलींच्या मृत्यू प्रकरणानंतरही महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दूषित पाणीपुरवठा सुरूच। कुचननगर परिसरामध्ये नागरिकांच्या नळाला काळसर पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक हैराण। अकोल्यामध्ये प्रवाशांसह वाहतूक पोलिसांवर एसटी बसला धक्का देण्याची वेळ। वाशिम बायपास चौकामध्ये अकोला धामणा बसमध्ये बिघाड, तर धक्का दिल्यानंतर सुद्धा बस चालू न झाल्यामुळे प्रवाशांचे हाल। वाशिमच्या मानोरा शहरातून वाहणारी अरुणावती नदी सध्या कोरडी टाक, गुरांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्यामुळे शेतकरी आणि पशुपालक हैराण। एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये धुळे शहरातील तापमान 40ची पार। धुळ्यामध्ये 42°C तापमानाची नोंद। नागरिकांनी दुपारी घराबाहेर पडू नका, प्रशासनाकडून आवाहन। धाराशिवमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीमध्ये तरुणांचे अश्लील वर्तन करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानामध्ये वाघांची विशेष काळजी घेतली जाते। वाढत्या तापमानामुळे 12 वाघांसाठी कूलरद्वारे थंड हवेची व्यवस्था।